काय झालंय तेजस? दादाचा फोन आल्यापासून तू डिस्टर्ब वाटतोय. नाही अगं, मला एक रेस्टॉरंटचं महत्त्वाचं काम आहे, सो म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये जायचं आहे. एवढंच ना? मग ठीक आहे, आपण दोघेही सोबत जाऊ. आणि तुझं काम आटपलं की मग मूव्हीला जाऊ ना? नाही, मला काय तिथं किती वेळ लागणार आहे ते सांगता येणार नाही ना. मी एक काम करतो, मी जातो, तिथलं काम उरकलं की फोन करतो, तू आत्ता घरी जा. तेजस, मी पण येते ना प्लीज. सोहा, आता जा घरी, मी काम झालं की फोन करतो. अरे तेजस सोहा. बरं चल, ओके. आणि प्लीज मॉमचा राग माझ्यावर काढू नको. तू निघ, आपण नंतर प्लॅन करू. बाय. बाय. हॅलो. हॅलो सोहा. सॉरी, ॲक्च्युली तू तेजस बरोबर असताना मी तुला डिस्टर्ब करते. अगं पण माझा ना चार्जर सापडत नाहीये आणि फोनची बॅटरी कुठल्याही क्षणी जाऊ शकते, फोन स्विच ऑफ होईल. तू माझा चार्जर पाहिलायस का कुठे? नाही ग, नाही पाहिला. बरं. काय ग, पोचली नाहीस का अजून? बाहेरचा आवाज येतोय. मग कुठली मूवी आज? नाही, ऍक्च्युली मी घरी येते आता. का ग, तुम्ही तर मूवीला जाणार होतात ना? मीनाक्षी, कसला मूवी आणि कसलं काय? तेजसला एक अर्जंट काम आलं म्हणून त्याला जावं लागलं. एवढं कसलं अर्जंट काम? ऍक्च्युली मला नीटचं काही माहित नाही, पण त्याला म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये जायचं. नक्की हेच काम आहे ना? हो. तू असं का विचारतेस? अगं नाही ग, तुझ्या काळजीपोटीच विचारलं मी. एखादा प्लॅन कॅन्सल झाला की काळजी वाटणारच ना. आणि मला वाटलं दुसरा काही प्रॉब्लेम झालाय की काय म्हणून. तेजसच्या आईमुळे ऑलरेडी मोठा प्रॉब्लेम झालाय मीनाक्षी, पण तो तुला सांगू शकत नाही, हा अजून एक प्रॉब्लेम आहे. सोहा. हा बोल. तू घरीच येतेस ना आता? हो, ऍक्च्युली हलका हलका पाऊस पडतोय म्हणून थांबले. बरं बरं, ठीक आहे. तू आल्यावरच बोलू हा आपण. हो हो, बाय बाय. ही सोहा पण ना कसला पत्ता लागू देत नाही. आता मलाच शोधून काढावं लागणार आहे. विक्रम, काय खरं नाही. या गायबाने जर का त्या आबीला सगळं सांगितलं, अंडी पिली बाहेर येतील.
तेजस, मी तुम्हाला फोन करतो. तू काय करतोयस? अरे माझं जे काम होतं ते मी केलं, सो म्हटलं तू माझंच काम करायला आलाय, तुला हेल्प काही होईल म्हणून आलो. अरे छोटस काम होतं, तू याच्यात झाला सुद्धा. अच्छा, मग चल ना, निघूयात ना. चल. अभि, कॉर्पोरेशनची बहुतेक सगळी कामं मला आता कळली आहेत. सो यापुढे जी काही कामं असतील कॉर्पोरेशनची ती मीच करायला येत जाईल. अरे पण मला हे काम करायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. मला आहे ना, आय मीन तू माझ्या कामासाठी स्वतःची कामं, सो मला थोडं ऑकवर्ड होतं ते. सो मी येत जाईल. ठीक आहे, आता तुझा एवढा हट्टच असेल तर हे सगळी कामं तूच कर. मी बाकीच्या कामात लक्ष घालतो. ओके, चला निघूया. चला. अरे वा, तुझी गाडी आली वाटतं. आली आली. चल. मी काय म्हणतीये हे तुमच्या लक्षात येतंय ना? हो, सोहा आता आली आहे घरी. मला तिला भेटायचंय. फक्त भेटायचं नाहीये, इकडच्या तिकडच्या गप्पा मारताना तुम्हाला लग्नाचा विषय काढायचा आहे आणि तिला बोलतं करायचं. म्हणजे नेमकं काय करायचंय? आपण लग्नाचा प्लॅन हाणून पाडल्यावर विक्रम नक्कीच अस्वस्थ झाला असेल, त्यामुळे तो शांत बसणार नाही. तो लग्नाचं नक्कीच काही ना काहीतरी प्लॅन करणार आणि त्यासाठी मे बी त्याने सोहाला विश्वासात घेतलेलं असू शकतं. त्या प्लॅनिंग बद्दल तो सोहाला नक्कीच काही ना काहीतरी सांगणार. त्यामुळे तुम्हाला तिच्याकडे जायचंय. तिला बोलतं करा. ती लग्नाच्या विषयी काहीही बोलली तर त्यातनं आपल्याला हिंट मिळण्याची शक्यता आहे आणि आपल्याला ती हिंट मिळाली तरी पुरेसे आहे. तुम्हाला कळतंय ना मला काय म्हणायचंय? आलं, माझ्या लक्षात आलं तुला काय म्हणायचंय ते. बरं मीनाक्षी, तुझं हे काम झाल्यावरती मी उद्याच निघायचं म्हणते. का? अगं माझ्या घरचे सतत फोन करतायत. आता मला निघायला हवं. बरं ठीक आहे, तुम्ही उद्या इथून जाऊ शकता. मी स्वतः तुमच्या जाण्याची व्यवस्था करेन. पण आता मी तुम्हाला जे सांगितलंय ते काम प्लीज करा. माझ्या परीने मी नक्कीच प्रयत्न करते. येते मी. सोहा, आई तुम्ही या ना, बसा. हो. सोहा, अगं मी उद्याच इथून निघायचं म्हणतेय. का? नाही म्हणजे इतक्या घाईघाईत का निघताय? अगं ज्या कामासाठी आले होते ते काम तर झालं. आता तेजसच्या बाबांची समजूत काढायची म्हणजे मला जायलाच हवं की नाही? बरोबर आहे म्हणा. अगं पण जायच्या आधी मी तुला मुद्दाम भेटायला आणि तुझ्याशी बोलायला आले. मला तुला एवढंच सांगायचंय की तू लग्नाच्या बाबतीत कसलंही टेन्शन घेऊ नकोस. सोहा, अगं काहीही झालं तरी तेजसचं लग्न तुझ्याशीच होणार आहे. कमाल आहे यांची. ह्या एवढ्या दुटप्पे कशा काय वागू शकतात? काय ग सोहा, काय झालं?
तेजसचं लग्न नक्की माझ्याशीच होणार आहे ना? असं का विचारतेस तू? म्हणजे तुझा माझ्या बोलण्यावर विश्वास नाहीये? नाही, तसं काही नाही, पण पण काय म्हणजे तेजस तुझ्याशी काही चुकीचं वागलाय का? ज्यामुळे तुला अशी शंका येते? अगं सोहा, बोल ना. नाही नाही, तसं काही नाहीये. ऍक्च्युली तेजसचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. नक्की ना? हो, नक्की. मला आता तुमच्याकडून एक प्रॉमिस हवंय. कसलं प्रॉमिस? हेच की तेजसचं लग्न काहीही झालं तरी माझ्याशीच होणार. मी तुला प्रॉमिस करते, तुझं लग्न होणार तर ते तेजसशीच होणार. चलो चलो चलो, गरमा गरम दूध बेबी के लिए और बेबी के मामा. हे काय, तू अजून गोळी घेतलीच नाहीयेस? मीनाक्षी, तुला माहितीये ना, गोळी घेतल्यावर तुला दूधही घ्यायचं आहे. अभि, गोळी घ्यायची इच्छा नाही होते. तू ना खरंच अशी कशी इच्छा होत नाही? गोळी घ्यायला गेले की मळमळतंय. ठीक आहे, हे बघ, असं कधी कधी होऊ शकतं असं डॉक्टरही म्हणाले होते ना. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. एक काम कर, ही गोळी दे माझ्याकडे. दे. बाकी बोल. मी काय बोलू? काही बोल. तुम्हीच बोला ना. मी बोलू? अरे हो, त्या तुझ्या गोळीवरनं मला एक किस्सा आठवला. किस्सा? जशा तुला या गोळ्या आवडत नाहीत ना, तसंच लहान असताना मला इंजेक्शन अजिबात आवडायचं नाही. का? का म्हणजे भीती वाटायची खूप. एकदा ना मला खूप ताप आला. गोळ्या औषधं सगळं करूनही ताप जायलाच तयार नव्हता. मग काय, शेवटी ठरलं आता अभिला इंजेक्शन द्यायचं. आणि इंजेक्शनचं नाव ऐकल्यावर मी खूप घाबरलो. आई बाबांनी समजवायचा खूप प्रयत्न केला, पण मी काय ऐकायला तयार नाही. शेवटी आत्याने काय केलं माहितीये? काय केलं? मला असं डॉक्टर समोर नेऊन बसवलं. आणि मग मग डॉक्टरांनी मला असा चिमटा काढला आणि इंजेक्शन दिलं. तसं तू पटकन पाणी पिऊन टाक. पी 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 म्हणता ना. असा हा सगळा किस्सा होता. एक मिनिट, मला फोन कोणाचा? अरे बाबा, महत्वाचा कॉल आहे. हॅलो, हा सर बोला. हो हो हो, मी कॉर्पोरेशन मध्ये जाऊन सगळे पेपर सबमिट करतो. रजिस्ट्रेशन कोणाकडे करायचं आहे? कोण? विक्रम? ओ, विक्रम सरदेसाई. ओके सर, नो प्रॉब्लेम. आय डू इट. या, बाय, थँक्स. येस. हा, चला, दूध घ्यायची वेळ झाली. या. कोणाचा फोन होता? अगं, त्या मिस्टर देशमुखांचा फोन होता. मीनाक्षी, का माहित नाही, पण कुठल्या ना कुठल्या निमित्तानं सतत विक्रमचं नाव समोर येत आहे. काय कनेक्शन आहे या नावाशी कोणास ठाऊक. जाऊ दे, तुझं आणि दुधाचं कनेक्शन तुटता कामा नये. हे डॉक्टरांनी सांगितले की नाही, रोज दूध गेलंच पाहिजे पोटात. येस.
हा दॅट्स लाईक अ गुड गर्ल. ग्रेट. दे आलोच, मी ग्लास ठेवून येतो. हं? वहिनी सावकाश हा. नाही, लाडू त्यांच्या हातून फुटले ना तरी चालतील, पण आपल्या हातून फुटायला नको बाई. नाहीतर नाहीतर काय, तुला माहिती आहेत ना गावाकडचे किस्से ते. वीणबाईंनी फुटलेले लाडू दिले म्हणून समोरच्या वीणबाई रुसल्या लगेच. आई आत्ते तेजशाई निघतील आता. तेजशाई का तुझ्या सासूबाई? अहो काय थट्टा चालवली आहेत. काय नाही ग, जरा गंमत तेवढीच. बरं सोहा, सगळे लाडू या डब्यात भरलेत आणि आता हा डबा आम्ही तुझ्या सासूबाईंना देणार आहोत. नाही तसं तुझ्या आईच्या हातचं जेवण जेवून सासूबाई विरघळल्याच आहेत, पण लाडू खाऊन तुझे सासरे सुद्धा विरघळतील. मग म्हणतील चला 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 लवकर लग्नाचा मुहूर्त काढा. वंस, तुम्ही परत थट्टा करताय. वहिनी बरं, पण कारण काही असो, तेजसच्या बाबांनी या लग्नाला लवकरात लवकर परवानगी द्यायला हवी. हो ना. तशी तेजसची आई मला चांगली बाई वाटली. हा, हो बाई. नाही म्हणजे सोहाला अशी सासू मिळाली म्हणजे सोहा लकी आहे बरं का आपली, नाही का? नाही म्हणजे तसे गैरसमज झालेत ना, पण वंस मला वाटतं तेजसच्या बाबांचा स्वभाव तेजसच्या आईच्या स्वभावासारखाच असणार. नाही तसं असेल तर बरंच आहे, नाही का? सोहा काय काय झालं? नाही काही नाही. अगं मग अशी गप्प गप्प काय आहेस? सोहा, काय झालंय? आई सांगितलं ना काही नाही. वहिनी सासूबाई चालल्यात ना म्हणून उदास झालीये. हो, ऐकलं काय मिस्टर इंडियाचं गाड्या सापडलं काय, गायब झाली. कुठं चालली का काय म्हणे? अभि, आत्ते, आई, आई, सोहा, प्लीज बाहेर या. चला निघालं वाटत आहे. चला. हो हो, चला चला. आई जायला निघाली. वसुधाताई, तुम्हाला असं नाही का वाटत की तुम्ही जायची थोडीशी घाई करताय? अजून थोड्याशा थांबला असतात तर आम्हाला सगळ्यांनाच बरं वाटलं असतं. अहो मलाही आवडलं असतं थांबायला, पण माझं जाणं गरजेचं आहे. तुम्हाला तर ठाऊकच आहे. नाही म्हणजे आमच्याकडून काही चुकलं असेल तर. अहो असं काय म्हणताय तुम्ही? तुम्ही माझा इतका छान पाहुणचार केलाय की मी तो विसरूच शकत नाही. पण माझाही नाईलाज आहे हो, मला निघायला हवं. अहो उद्याचंच फ्लाईट आहे, त्यामुळे आज जरा 2-4 नातेवाईकांकडे जाऊन येते. आज भेटेन उद्या भेटेन करता करता राहूनच गेलं. बरं हे घ्या. अहो हे काय? बेसनाचे लाडू आहेत. लांबचा प्रवास आहे, घरचं काहीतरी जवळ असावं. हो. यातले काही लाडू आमच्या सोहानी वळलेत बरं का. अरे वा. सोहा डबा ठेव. मी खाईन बरं का प्रवासात ते. आणि कसे झाले ते मीनाक्षीला मेसेज करून नक्की कळवेत.
तेजसची आई, आमची सोहा आणि तुमचा तेजस दोघांचं एकमेकांवर खरंच खूप प्रेम आहे. काही करून त्या दोघांचं प्रेम लग्नापर्यंत पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे. तुम्ही काहीही करून तेजसच्या बाबांना या लग्नासाठी तयार करा. नका हो तुम्ही एवढी काळजी करू. ह्या दोघांचं लग्न होणं ही आता माझी जबाबदारी. बरं, येऊ मी आता. सोहा, नमस्कार कर. हा नमस्कार करते. सोहा अगं, एकटीच काय पाया पडतेस? अगदी बरोबर बोलतेय मीनाक्षी. हे बघा, आता लग्नानंतर जोडीनं पाया पडायचंच आहे. त्याची सुरुवात आतापासूनच करा. प्रॅक्टिस